जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यासह जळगाव आणि मध्य प्रदेश राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजचे 6 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले। सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधून 2 लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग। नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। तापी नदी पात्रात कोणीही मच्छीमार करायला जाऊ नये असे आपत्ती विभागाचे आवाहन करण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून सुमारे 24 गेट पूर्ण क्षमतेने उघडून तापी नदी पात्रामध्ये 1,57,000 क्युसेक इतकं पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे द्वार नियंत्रण करण्याचे काम प्रगतीत करण्यात आलेले आहे। सद्यस्थितीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 9 गेट पूर्ण क्षमतेने उघडून 1,25,000 क्युसेक इतकं पाणी तापी नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे एकूण 7 गेट पूर्ण क्षमतेने उघडून 1,14,000 क्युसेक इतकं पाणी नदी पात्रात सोडण्यात आलं आहे। त्यानुसार पुढील 24 ते 48 तासामध्ये सदर पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता देण्यात येत आहे। तसेच कार्यकारी अभियंता धुळे, पाटबंधारे विभाग धुळे, तसेच उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग प्रकाशा व जिल्हा प्रशासनाकडून तापी नदी काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे।